नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शावळे आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आपण क्वालिटीचा एक जबरदस्त व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे, जो तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी या ॲपवर मिळून जाईल. आणि त्याची प्राइस सध्या मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 आणि 15 एप्रिल हे 2 दिवस फक्त 135 रुपये ठेवलेले आहे. का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी 135वी जयंती आहे. त्यासाठी तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तसेच इतर काही माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता या कोर्समध्ये कशा ट्रिक्स असतील, काय असतील त्याचा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो. तर बघा आता राज्यपालांना काही विशेष जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. तर त्या कलम हे बघा, कलम 371 बघा, कलम 371 ए पासून ते 371 जे पर्यंत हे आपल्याला आर्टिकल विचारले जातात. आणि नेमकं ए मध्ये कोणत्या राज्यासाठी तरतूद आहे, बी मध्ये कोणत्या, हे कन्फ्यूज करते. यावर भरपूर वेळेस प्रश्न पण विचारलेले आहेत, मात्र ते एक्झाम मध्ये कन्फ्यूज करतं. तर आपण त्याच्या संपूर्ण ट्रिक्स त्याला लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स आता या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, कलम 371 नुसार काय सांगितलेले, कलम 371 मध्ये काय तरतूद केलेली आहे की विदर्भ, मराठवाडा आणि सौराष्ट्र कच्छ यासाठी स्वतंत्र विकास महामंडळ. बस एवढंच लक्षात ठेवायचे. त्यामध्ये डिटेल काही जायची घुसायची गरज नाही, कारण आपला हा जो व्हिडिओ कोर्स आहे तो फक्त 18 ते 20 तासांचा आहे आणि संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ आता ॲपवर पडलेले आहेत आणि संपूर्ण एक्झाम ओरिएंटेड आहे. कारण बघा, पॉलिटीला आता आयोग 15 मार्क, प्री असो किंवा मेन्स असो, 15 मार्काला पॉलिटी विचारली जाते. मेन्सला 30 मार्काला असते, म्हणजे 15 क्वेश्चन इज इक्वल टू 30 मार्क. कारण मेन्सला एक क्वेश्चन 2 मार्काचा असतो, त्यामुळे मेन्सचे 30 मार्क कव्हर होतात आणि प्रीचे 15 मार्क कव्हर होतात. कारण बघा, फक्त आर्टिकलवर 15 पैकी आर्टिकलवरच 7 ते 8 प्रश्न असतात. एक जरी आर्टिकल चुकलं तर आपण काय करतो, रिझल्टच्या बाहेर जातो. त्यानंतर बघा, 371 ए मध्ये काय सांगितलेलं आहे की नागालँड मधील नागा हिल साठी सुव्यवस्था पाहणे यासाठी कायदा करण्याचा अधिकार, शासनमध्ये सुव्यवस्था प्रशासन पाहण्याचा अधिकार तिथे कोणाला आहे, तर राज्यपालांना दिलेला आहे. मग आता ए म्हणजे नागालँड हे कसं लक्षात ठेवायचं, तर याची ट्रिक्स बघा. आता हे पुढचं काही विचारत नाही, फक्त परीक्षेवर यावर प्रश्न कसे येतात. 371 कोण्या राज्यासाठी तरतूद आहे, 371 बी कोण्या राज्यासाठी तरतूद आहे, 371 सी अशा जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. तर ते आर्टिकल आणि त्यासमोर कोणते राज्य येईल एवढंच आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. मग 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद केलेली आहे. मग याला कसं लक्षात ठेवणार आपण, तर त्याची ट्रिक्स बघा. ए फॉर अनाकोंडा नाग म्हणायचं. काय म्हणायचं, ए फॉर अनाकोंडा नाग. नाग म्हणजे नागपूर आणि ए फॉर अनाकोंडा असं म्हणायचं, ए फॉर अनाकोंडा नाग. त्यानंतर 371 बी मध्ये आसाम मधील आदिवासी क्षेत्र प्रशासनासाठी तरतूद केलेली आहे. मग बी फॉर बोडोलँड असं म्हणा, बोडोलँड प्रदेश, म्हणजेच कारण आसाम मध्ये हा बोडोलँड प्रदेश आहे आदिवासींचा, तर बी फॉर बोडोलँड म्हणा. त्यानंतर 371 सी मध्ये मणिपूरच्या डोंगराळ भागाचे प्रशासन, म्हणजे सी नुसार मणिपूरसाठी तरतूद केलेली आहे. 371 सी नुसार मणिपूरसाठी तरतूद केलेली आहे. मग याला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण, सी फॉर कॅटपूर म्हटलेलं आहे आपण. याला काय म्हटलेलं आहे, सी फॉर कॅटपूर म्हणजेच मणिपूर. कारण कॅट म्हणजे मांजर आणि मांजरीला आपण काय म्हणतो प्रेमाने, मनीमाऊ म्हणतो. ओके, मनीमाऊ. त्यानंतर पुढे बघा. आता त्यानंतर बघा, डी आंध्र प्रदेश तेलंगणासाठी विशेष तरतूद केलेली आहे. डी आणि ई. तर याला ट्रिक्स नुसार देवांचा प्रदेश किंवा देवळकोंडा प्रदेश असं आपण म्हणू शकतो. कारण देवळकोंडा प्रदेश हा कुठे आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. ओके. त्यानंतर 371 यानुसार संसदेला आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर याला ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवणार, ई फॉर एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा अधिकार, ई फॉर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन आंध्र प्रदेश असं लक्षात ठेवू. त्यानंतर एफ सिक्कीमसाठी विशेष तरतूद केलेली. बघा, एफ मध्ये सिक्कीमसाठी विशेष तरतूद केलेली आहे. तर याला कसं लक्षात ठेवणार, याची ट्रिक्स बघा. एफ फॉर 5 रुपयाचा सिक्का म्हणायचं. काय म्हणायचं, एफ फॉर 5 रुपयाचा सिक्का असं आपण याला लक्षात ठेवू. एफ फॉर 5 रुपयाचा सिक्का म्हणजे सिक्कीम. त्यानंतर पुढे जी आहे मिझोरामसाठी विशेष तरतूद. मिझोराम राज्यासाठी विशेष तरतूद 371 जी.
तर याची ट्रिक्स आहे जी फॉर गंगाराम म्हणू याला आपण, जी फॉर गंगाराम. मिझोरामला काय म्हणायचं? गंगाराम. जी फॉर मिझोरामला गंगाराम, किंवा रामरामजी म्हणायचं. काय म्हणायचं? रामरामजी, रामरामजी, किंवा जी रामजी, जी रामजी, रामरामजी असं म्हणायचं, म्हणजेच मिझोराम. ओके. त्यानंतर पुढे यच. यच आहे अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद. यच मध्ये सांगितलंय की अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद हे आर्टिकल 371 यच. तर याची ट्रिक्स यच फॉर हसरी अरुणा म्हणायचं. काय म्हणायचं? यच फॉर हसरी अरुणा, यच फॉर हसरी अरुणा असं आपण याला म्हणू. त्यानंतर पुढे आय बघा, आय आहे गोवासाठी विशेष तरतूद. आय मध्ये गोवासाठी विशेष तरतूद दिलेली आहे. आय मध्ये गोवासाठी विशेष तरतूद. तर याची ट्रिक्स बघा. इंडिगो या विशेष विमानाने आम्ही गोवाला गेलो फिरायला इंडिगो या विशेष विमानाने. मग इंडिगो का म्हटलं? कारण इंडिगोची सुरुवात आय ने होते आणि शेवट गो ने होतो. हे बघा, मग आय इज इक्वल टू गोवा. हे बघा, गोवा आय ने सुरुवात होते ना, एंड गो ने होतो. गो म्हणजे गोवा आणि आय म्हणजे आय मध्ये, हे बघा आयची तर गोव्यासाठी आय मध्ये तरतूद केलेली आहे 371 आय मध्ये. ओके. त्यानंतर जे मध्ये बघा शेवटचं आहे आता जे नुसार कर्नाटकसाठी विशेष तरतूद केलेली आहे. कर्नाटकसाठी विशेष तरतूद जे नुसार. तर याची ट्रिक्स बघा. जे के सिमेंट म्हणू आपण याला, जे के सिमेंट. जे इज इक्वल टू के म्हणायचं, म्हणजे जे के सिमेंट म्हणू याला आपण. काय म्हणू? जे के सिमेंट. ओके, जे के सिमेंट आपण याला असं म्हणू. ओके. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आर्टिकल आपण पाहिले आणि ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण पाहिलं. आता त्यावर आलेला प्रश्न बघा. प्रश्न काय आला होता? गट व मे 2023 ला. तर स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते. खालील कोणती राज्ये याशी संबंधित नाहीत? तर बघा, आता आपण 371 ए पासून ते जे पर्यंत जेवढे काही राज्य पाहिले त्यामध्ये कोणतं राज्य आपण पाहिलं नाही? तर त्यामध्ये तामिळनाडू हे राज्य आपण पाहिलेलं नाही. तामिळनाडू. बाकी गुजरात, महाराष्ट्र तर आपण हे 371 मध्येच पाहिलं आहे, 371 मध्ये. आणि कर्नाटक हे आपण 371 जे मध्ये पाहिलंय, कारण जे के सिमेंट असं आपण त्याची ट्रिक केलेली. म्हणून याच्याशी संबंधित आहे तर कोणते आहेत? मग ए, बी आणि सी हे तीनच त्याशी संबंधित आहेत. ए, बी, सी. डी नाही, म्हणजे तामिळनाडू त्यामध्ये येत नाही. म्हणून योग्य आन्सर ए, बी, सी. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? संपूर्ण हे पाहिलेलं आहे 371 आणि त्यामध्ये जेवढे काही सब आर्टिकल आहेत ते संपूर्ण ट्रिक्सचं कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. अशा ट्रिक्सचं तुम्हाला संपूर्ण पॉलिटीचा व्हिडिओ कोर्स फक्त 135 रुपयाला मिळत आहे. किती? फक्त 135 रुपये. 2 दिवस त्याची तुम्ही फायदा घ्या, कारण मूळ प्राइस त्याची 499 आहे. मात्र 2 दिवसासाठी आपण फक्त 135 रुपये त्याची प्राइस ठेवलेली आहे. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.